4 कप पाणी उकळून घेऊ. 3 टेबलस्पून तेल, मोहरी, जिरं, आवडीप्रमाणे हिरवी मिरची, कढीपत्ता घालून परतवून घेऊ. बारीक चिरून घेतलेला लसूण घालून गोल्डन परतवून यामध्ये कांदा घालून परतवून घेऊ. आवडीप्रमाणे स्वच्छ धुवून घेतलेले फ्रेश मटर घालून परतवून घेऊ. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून परतवून यामध्ये आवडीप्रमाणे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि फ्रेश मेथीची भाजी घालून परतवून घेऊ. तुमच्याकडे मेथीची भाजी आणि मटार नसेल तरी नाही घातलं तरी चालेल. हा भात नुसताही खूप छान होतो. हळद आणि गरम पाणी घालून मिक्स करून घेऊ. 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. धुवून घेतलेले तांदूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेऊ. गॅसचा फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे. साधारण 15 मिनिट झालेले आहेत. तांदूळ छान नरम शिजलेले आहेत. असं थोडंसं पाणी असतानाच यामध्ये अर्धा कप बेसन घालून मिक्स करून घेऊ. लो फ्लेम वरती भात 2 मिनिट वाफवून घेऊ. भात छान वाफलेला आहे. यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालून गॅसचा फ्लेम बंद करून घेऊ. जेवणासाठी मस्त गरमागरम पिठल्यातला भात तयार झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने पिठल्यातला भात नक्की बनवून पहा आणि कमेंट्स करून मला सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर करा.